माझे प्रकरण चालू आहे 2021 पासून पारोळा तहसील कार्यालय जिल्हा जळगाव. तिथले तहसीलदार आहेत उल्हास जी देवरे साहेब. आम्ही 2021 ला प्रकरण दाखल केले होते. आज 2026 चालू आहे, अजूनही आमचं प्रकरण प्रलंबित आहे. विशेष म्हणजे प्राण साहेब एरंडोल यांनी आदेश केला होता 2 एप्रिल 2024 रोजी की नामदेव वामन मराठे यांना नोटीस बजावण्यात यावी आणि त्यांचेही म्हणणे ऐकून घ्यावे आणि नामदेव वामन मराठे आणि दिनकर वामन मराठे यांचे कायदेशीररित्या कुळ आहेत आणि यांचे नावं लावण्यात यावे असा प्राण साहेबांनी पारोळा तहसील कार्यालय येथे प्रकरण फेर चौकशीसाठी पाठवले होते. ते प्रकरण तहसील कार्यालयात आल्यानंतर तब्बल 6 महिन्यानंतर पहिली सुनवाई घेण्यात आली. तीही आम्ही प्रत्यक्षात कार्यालयात चौकशी केल्यानंतर आम्हाला सुनवाईची तारीख देण्यात आली. म्हणजे फेर चौकशीसाठी आलेल्या प्रकरणाची दखल ही आम्ही प्रत्यक्ष कार्यालयात गेल्यानंतर चौकशी केल्यानंतरच आम्हाला पुढील तारीख देण्यात आली. म्हणजे नोटीस बजावण्याचा कुठेही उल्लेख नाही. मी माहिती अधिकारात माहिती मागवली की नामदेव वामन मराठे किंवा इतर पक्षकारांना तुम्ही कशा प्रकारे नोटीस बजावली त्याचा सेवा अहवाल मला देण्यात यावा, परंतु कुठल्याही प्रकारची नोटीस बजावण्यात आली नाही. तब्बल 6 महिन्यानंतर पहिली सुनावणी घेण्यात येते. त्यानंतर पुढील सुनावणी तोंडी कळवण्यात येते. परंतु अनेक सुनावण्यांच्या तारखा ह्या पुढे ढकलण्यात आल्या आणि त्या पुढे ढकलण्यात आलेल्या तारखांची माहिती आम्हाला मिळाली नाही. संपूर्ण पत्ता तिथे उपलब्ध असताना त्यांनी आम्हाला एकही नोटीस पाठवली नाही किंवा आमचा मोबाईल नंबरही असताना पुढे तारखा ढकलल्या गेल्याची सूचना आम्हाला देण्यात येत नाही.